नंबर वाटते मस्त. किती भारी. आता रवंत चालू आहे त्यांचं आहे ना. हे किती छान आहे. देवकी बगीचा. ही का ही ना ही का त्यांच्याकडे बघूनच असं इतकं भारी वाटतं ना ते का बार भासर. हा ही ना. हा सगळ्यांना नाव आहेत का होय. सगळ्या गाईंना नाव आहेत का. हा लक्षात राहतात का सगळ्या. हा सर्वांची नाव लक्षात राहतात. किती 108 गाईंना नाव आहेत. 108. रंका, विश्रुती, ज्योती, अगन्या. मस्त नाव ठेवले. आता सकाळी किती वाजता बाहेर काढणार त्यांना. सकाळी 9:30 वाजता इथून मग डायरेक्ट हा चारा आणलेला पांगून टाकायला लागतो बाहेर. आधी तो चारा खातात. पाणी प्यायला इकडे येतात. सावलीत येतात. काही दुपारच्या येतात तिथं. मस्त असं डोंगराच्या कुशीत छान आहे वातावरण पण. आणि वातावरण त्यांना पोषक आहे. शाळा भगवंताचं घर असतं. हा मंदिर देवाचं ऑफिस आहे. हो बरोबर. आणि आज तुमची भेट डायरेक्ट रेसिडेन्शियल ऍड्रेस वरची. ही एक सोय चांगली केली बरं का. ही जी आहे ना ही होय त्या गव्हाणींची सोय एक चांगली केली. ते पण का त्यांनी केली का ती सोय. 36 कुंभ मंडळ. कर 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 कर. तिला तेल गुळ डाळ तिला पोषणाहार जो काय आहे तो 21-22 दिवसापर्यंत तिच्या शरीराला पोषण म्हणून तिच्या बाळाला दूध म्हणून हे सगळं देणं अपेक्षित असतं. ते तिला द्यायचं असतं. मग त्याची शतावरी आहे. शतावरी असते. बरं जे काही महिलेला आवश्यक आहे ते गायला मेथ्या वगैरे सगळं तिचं गर्भाशय शुद्ध होण्यासाठी तिच्या बाळासाठी दूध वाढण्यासाठी आणि तिच्या चांगल्या आरोग्यासाठी. शेवटी आता प्रसूती झालेल्या गायीची अशी काळजी घेतो तसंच गायींची पण घेतली पाहिजे. गाई आणि बाई चांगलं वाटलं बरं का एकदम. भारी वाटलं. बस असं वेळ भेटन ते सहसा यायचं. मग तुमचा इतका वेळ गायींच्या सानिध्यात गेलाय आहे का नाही. म्हणजे गायीच्या सानिध्यात आलं की आपला ओरा वाढतो. आपल्यातला पॉझिटिव्हनेस वाढतो. आपल्याचे नकारात्मक थिंकिंग दूर होतात. निगेटिव्ह अपेक्षा नाहीच होतात. ओरा शुद्ध होतो. हेच बघा ना मोकळे हवा हे की ते किती मस्त वाटतं. फरार आहे. 8 लोकांच्या तक्रार आहेत. काही नाही चांगलं असतं. छोटा राहील का. आज तुम्ही इथे आलात ना ते डिझाईन वरून फिक्स होतं. गोमातेने बोलवलं तरी तर कोण येतं. गाई आपला अध्यात्मच असते. गाईच्या शरीरातून दूध सुंदर केल्यावर निघतात ना की ज्याच्या DNA मध्ये त्याच्या गुणसूत्रात सेवा आहे. श्रीमंतांना कोणा तिथे बोलवतो. हा फिरव एकदा परत आणि जा तिच्या खालून जा. बाकी नाही कोणत्या जाऊन देते. जा तिच्या खालून. काही नाही करत जा. इकडून यायचं मला. म्हणून तरी बरं खाली पण सोडलेलं असतं ना पाणी प्यायला. आपण सारवलेलं कसं करतो तसं झालेलं बघा नाही. हा मग ते शेण वगैरे. इथे येते ना आता.
धर गौरी धर ना आता धर ना मागून तुला काही काम नाही तर तुला व्हिडिओ नाही ना यायचं यायचे सगळ्या हे गोखुरखत आहे आणि हे शेतामध्ये गेले तर गाई आपलं कृषी शास्त्र विषमुक्त अन्न मिळतं आपल्याला. जमिनीची उपजाऊ क्षमता वाढते, जमीन पैलवान होते, जमिनीत साचलेले विषारी टॉक्सिन नाहीसे होतात आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतो, नफ्यात वाढ होते. म्हणून गायीवर आधारित नैसर्गिक शेती याचीच बनवतात. याच्यात घेतो. भारी वाटते नाही चाललं मोमो इकडून इथे 45 मिनिटं याच्यात फिरून आणि महिलांनी थायरॉइड कमी केले. या बाजून चाल बरं हा थायरॉइड कमी केले. थायरॉइड चालू बरं होतं पुढे वीज भाऊ तिथं धरायचं बरं का पुढे जा पुढे पुढे जा समोरून चालायचं आपण म्हणतो पण नॅचरल भरपूर हे असतं पण आपल्याला ते खरं वाटत नाही असं म्हणजे नाही का. पण आजकाल त्याला प्रकृती जीवन गायीवर आधारित जीवन जगण्याला फार महत्व आहे. कारण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालंय सगळे पंचतत्वाचं आरोग्य बिघडलं. मातीचं पोल्युशन झालंय, पाण्याचं पोल्युशन आहे, हवेचं पोल्युशन आहे, ढगाचं प्रदूषण, ढग फुले होते, ओझोनचा हवेचा तर ओझोनचा लेयर कमी झाला आहे. तर गायी आपल्याला पंचगव्य देते आणि त्या पंचगव्यने पंचतत्वाचं पोषण होणार आहे. म्हणजे त्या सगळ्या पर्यावरणीय संकटाचं ग्लोबल वॉर्मिंगचं सोल्युशन म्हणजे देशी गाई आहे. गाई आपलं पर्यावरणशास्त्र आहे आणि गायींची संख्या फार कमी झाली, एकदम नगण्य. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 34 कोटी लोकसंख्या होती, तर 80-85 कोटी गायी होत्या. आज 150 कोटीवरती लोकसंख्या गेली, 8 ते 10 कोटीच गाय आहे. आणि पृथ्वीची स्थिती जर अशी झाली आता गायींची संख्या संपल्यामुळे पृथ्वीला ICU मध्ये ठेवण्याची गरज आहे. आणि जमिनी आपल्या रासायनिक फर्टिलायझर खतं टाकून जमिनी आता व्हेंटिलेटरवरती आहे. नवीन जनरेशन आता ह्या हार्मोन्सचा इनबॅलन्स झाला आहे, हार्मोन्स बिघडले बॉडीतले. त्याच्यामुळे जे काही आपल्या घरात उत्पादन येतं त्याच्यातले 60 ते 70% पैसे आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर खर्च करतो आणि त्याच्यातून कुटुंबाचा विकास होत नाही. हे 60-70% पैसे गाईच्या सानिध्यात राहिल्यामुळे वाचले जातात आपले आणि कुटुंबाचा विकास होतो. कुटुंबाचा विकास झाला तर गावचा विकास होतो आणि गावच्या विकासाशिवाय देशाचा विकास होत नाही. फक्त आत्मनिर्भर भारत बोलून काय होणार, म्हणजे गाय वाचली तर शेतकरी वाचेल, शेतकरी वाचेल तर गाय वाचेल आणि दोघं वाचतील तरच देश वाचेल. आता हे जे खुरकत आहे ना हे आपण आपल्या जमिनीला दिलं पाहिजे. हे शेतामध्ये गेल्यावर पुसतं आणि जमिनीचं आवडतं आणि हे 50 वर्षापूर्वी कुणी रासायनिक खतं, औषधं, फर्टिलायझर काहीच वापरलं नव्हतं. तणनाशक, कीटनाशक काहीही वापरलं नव्हतं. मग आजच काय असं झालं आजच काय असं झालं की आपण सगळ्याच्या तर त्याच्यामागची आपली अति उत्पन्नाची हाव आहे आणि विदेशी षडयंत्र आहे. आता बघा क्युबा नावाचा देश, इतर राष्ट्रांनी त्याचं सगळं म्हणजे डिझेल पेट्रोल बंद केलं, तिथलं जाणारं रासायनिक खतं औषधं बंद केली, तर त्या देशावरती फार मोठं उपासमारीचं संकट आलं. पण आज त्या देशाने सेंद्रिय क्रांती केली. जसं असं आपलं सिक्कीम जसं राज्य आहे, सिक्कीम अख्ख्या जगातलं पहिलं सेंद्रिय राज्य आहे. आता जे लोक इलेक्शनला वगैरे उभे राहतात ना त्यांनी सांगायला पाहिजे मी माझ्या वॉर्डमधल्या मतदारांना शुद्ध विषमुक्त भाजीपाला देईल, शुद्ध पाणी देईल जसं म्हणतो ना तसं अन्नधान्य सुद्धा मी शुद्ध देईल, असे शब्द दिले पाहिजे, असे आश्वासनं दिली पाहिजेत. आणि आपण आपल्या गायीवर आधारित शेती करण्याचा एक छोटासा गट तयार केला पाहिजे. आपल्या घरामध्ये किमान आपण छोटे 1 गुंठा 2 गुंठा त्याच्यामध्ये जे देशी वाणाची बरं का भाजीपाला, हायब्रिड नाही, देशी वाणाचं आपलं ज्याचं बियाणं भारतीय बियाणं आहे, 3-4 हजार वर्षापूर्वीची जी बियाणे आहे आपल्याकडं, आज जागतिक बीज बँक नॉर्वेकडे, तर अशी बीज बँक बनवली पाहिजे. राईबाई पोपरेंचं ऐकलं ना, जुन्नर का अकोल्याची राईबाई पोपरे बीज माता, त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला ना. मग अशाच प्रकारे आपण आपल्या गावाला युरियामुक्त गाव, डायबिटीस मुक्त गाव, कॅन्सर मुक्त गाव आहे. आमच्या वाडीत कोणाला कॅन्सर नाही आहे, आमच्या गावात पण अशा प्रकारे आपण काम करायला पाहिजे. कारण आज समाजाची खरी गरज तीच आहे. आणि कार्बन उत्सर्जन म्हणजे तापमान वाढ. आता बघा पाऊस नाही आणि तापमान वाढीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तापमान वाढी आपल्या जगाची समस्या आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे की नाही. आणि गाईचं शेण हे उष्णतारोधक आहे. आता काल मुलांची सहल आली होती इकडं, तर अशीच मी मुलांना सांगितलं की आपल्याला हर्षल मोर्डेंचं घर बघायला जायचं. हर्षल मोर्डेंचं घर जाऊन पुणे त्याचं व्हिडिओ बनवलं पाहिजे की बाबा हा व्यक्ती एशियातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे मोर्डे, कॅडबरी आहे ना. आणि ह्या व्यक्तीचं घर शेणाचं आहे. ही व्यक्ती शेणाच्या घरात अँटी कॅन्सर घर, अँटी रेडिएशन घर,
100 वर्ष गॅरंटी आहे, आगीत जळणार नाही, पाण्यात वगैरे जळणार नाही. आणि आपण गेल्यानंतर त्याचं काही, आता हे आज कॉन्क्रीटचं काय करायचं, सिमेंटची जंगले उभी केलेली आहेत, काय करायचं त्याचं काय सोल्युशन, त्याचं काही सोल्युशन नाही. आणि तापमानवाढीमध्ये सगळ्यात मोठं कार्बन उत्सर्जन कोण करतं तर बांधकाम इंडस्ट्री. बांधकाम इंडस्ट्रीमध्ये 38% कार्बन रिलीज होतो. तो ओझोनला डॅमेज करतो. ओझोन डॅमेज झाला की अतिनील किरण पृथ्वीवर येतात, तापमान वाढतं, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आजच्या डेटला खरी संपत्ती काय माहिती आहे का? ग्राउंड वॉटर लेवल, शुद्ध हवा, ही खरी संपत्ती. आणि सिंचनाच्या नावाखाली प्रगतशील आपला राष्ट्र अमेरिका झालं, भारत झालं, यांनी सिंचनाच्या नावाखाली भूगर्भातला अतिरिक्त पाणी साठा उपसलाय. त्याच्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी आणि भूगर्भातली पाण्याची पातळी याचा बॅलन्स बिघडलं. त्याच्यामुळे पृथ्वीचा अक्ष हललाय, पृथ्वीची स्थिती वाईट झाली, जमिनीची स्थिती फार, आता पुढच्या पिढीला जमीन अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते, भेटणार नाही शुद्ध अन्न. आपल्या स्वतःची प्रगती झालीच पाहिजे, पण समाजाचं आणि राष्ट्राचे उत्थान होईल असं काहीतरी आपण कार्य करायला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये, पर्यावरण असो, शेतीवरती मोठं संकट आहे, शेतकऱ्यांवरती मोठं संकट आहे. शेतकऱ्याचे एका बाजूला पट्टी आणि एका बाजूला खर्च सारखाच आहे, त्याच्या पदरात काहीच पडत नाही. म्हणून रासायनिक शेती ही शेतकऱ्याला न परवडणारी आहे रासायनिक शेती. तेव्हा गायीवर आधारित नाही. 50 वर्षापूर्वी पाठीमागे जा, कुणा युरिया होता का, कुणा फर्टिलायझर होतं का, कुणा कीटकनाशक काहीही नव्हतं. आणि त्या लोकांना मुलांची संख्या जास्त होती की नाही, त्यांना जास्त आपत्ती होती, तरी पण ती कुटुंब समृद्ध होती, आरोग्याने समृद्ध होती. 4-4 पिढ्या एक जागी होत्या, तर गाय घरी होती. गाईचं घर हे शेतकऱ्याचं घर आहे, गाई सांभाळण्याची लायकी फक्त शेतकऱ्याचीच आहे. आता आपण जे उभा आहोत ना, हे अनाथ आश्रम आहे गाईंचा. आणि आपलं कार्य काय आहे की हर घर गाय, हर गाव गोशाळा. प्रत्येक घरी गाय पाहिजे. गाय एक ऊर्जेचं केंद्र आहे, आणि ते ऊर्जेचं एककेंद्रीकरण झालं इथे हे डोंगरात. हे कुठं पाहिजे तर घरोघर पाहिजे. त्याचा लाभ प्रत्येक कुटुंबाला मिळाला पाहिजे. प्रत्येक त्या कुटुंबाकडे असणाऱ्या शेतीमध्ये त्या गाईचं शेणगोमूत्र गेलं तर ती जमीन उपजाऊ होणार आहे, त्यांना विषमुक्त अन्न मिळणार आहे. जमीन आपली आई आहे, आईला कोणी विष देईल का? आपण देतो की नाही? देत नाही का आपण? युरिया देतो की नाही? मग आईला द्यायला पाहिजे का विष? भारत माता आपली माता आहे की नाही? मग आईचं आवडतं अन्न काय आहे? का देशी गाईचं शेण आहे. दिल्लीमध्ये मोठे मोठे मॉल उभे राहिलेत, तिथे बोर्ड लावलाय का या ठिकाणी फक्त बैलाच्याच मेहनतीचं उत्पादन मिळतं, ते महाग पण आहे. इथे कोणताही ट्रॅक्टर, रासायनिक खत, औषधं नाही, ट्रॅक्टर नाही, काय नाही, फक्त बैलाच्या मेहनतीवरचं अन्न. कारण बैल काय करतो, त्याच्या शिंगातून कॉस्मिक एनर्जी घेतो आणि खुरातून जमिनीला देतो. जमिनीमध्ये विष असेल तर ते विषमुक्त जमीन करण्यासाठी बैलाची खुरं जमिनीमध्ये फिरणं फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळे जीवाणू विचलित होतात.